नगर विकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं। गणेश नाईकांचा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। गप्प राहण्यासाठी मंत्रिपद स्वीकारलेलं नाही असं गणेश नाईक म्हणाले। नवी मुंबईकरांचे भूखंड परत करा। बैठकीमध्ये गणेश नाईकांनी ही मागणी केली। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा, म्हणजे माझा राग असते कमी होईल। मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासनाच्या शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाबाशे मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही।